नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या माहिती अपडेट या चॅनल मध्ये। मित्रांनो, देशातील लाखो शेतकरी आता पीएम किसान योजनेच्या पुढील 2000 रुपयांच्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सध्या प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, पीएम किसानचे 2000 रुपये नेमके कधी येणार? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पुढील हप्त्याची शक्य तारीख, कोणाला पैसे मिळतील आणि कोणाचे पैसे अडकू शकतात, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। हे पैसे 3 हप्त्यांमध्ये म्हणजेच प्रत्येकी 2000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात। आता अनेक मीडिया रिपोर्टनुसार पुढील म्हणजेच 23वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे। मात्र काही शेतकऱ्यांचे पैसे अडकण्याची शक्यता देखील सांगितली जात आहे। या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणे। जर तुमचं पीएम किसान ई-केवायसी अपडेट नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो। त्यामुळे पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई-केवायसी पूर्ण आहे का हे एकदा नक्कीच तपासा। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसणे। जर आधार लिंकिंग मध्ये काही समस्या असेल तर पैसे खात्यात जमा होण्यास उशीर होऊ शकतो। तसेच काही शेतकऱ्यांची जमीन व्हेरिफिकेशन प्रक्रिया देखील सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे तुमची सर्व माहिती योग्य आहे का हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे। आता प्रश्न असा आहे, पैसे नेमके कधी येणार? तर मित्रांनो, अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नसली तरी लवकरच सरकारकडून मोठी अपडेट येण्याची शक्यता आहे आणि अपडेट आल्यानंतर सर्वात आधी माहिती तुम्हाला आपल्या माहिती अपडेट या चॅनलवर मिळेल। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा। मित्रांनो, तुम्हाला मागचा हप्ता मिळाला होता का नाही हे कमेंट मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।